आणि या सर्वांच्या साक्षी देवदेवतांच्या आशीर्वादाने शिवाजी राजे अखंड मराठी राज्याचे छत्रपती शिवराय बनले. तर राम राम मंडळी, स्वागत तुमचं आपल्या एक नवीन व्हिडिओ मध्ये. आता नगरला आलो होतो. मम्मीने ते म्हणले की बाबा आता गणपती बघायला जायचंय. पप्पा आता नेटकीच ड्युटीवरून आले होते. प्रज्ञेश चले चला, येतो पप्पा. मम्मी ते आता खाली गेलेत. मम्मी आणि पल्लू खाली. प्रज्ञेश गाडी चावी घेतली का? तिथं बघ बरं टॅबलावर. काय ग? बर बर. हा हा, एक खिशात कार्ड घे तिथं. मम्मी खाली पण गेली लगेच. आई कर आई. चल घाल क्रॉक्स लवकर. आपण आलोय गणपती बघायला. शनी गणपतीचं मंदिर आहे इथे दिल्ली गेटच्या इथं. भारी सजवलंय. आता पुढं जायचंय आपल्याला अजून. चला पुढं बघू. तर आरस चालू आहे. प्रायोजक हितचिंतक आणि एकनिष्ठ सदस्यांच्या सहकार्यानं गणेश महाकाल की बस्ती मुझे ले चल. महाराज इथं हनुमान दादा एकदम ओळखीन लावले भाऊ इथं गाड्या. आता गाडीवर फिरायला आणि अशातच मेघनादानं सोडलेल्या शक्तिबाणानं लक्ष्मण मूर्छित होऊन पडला. हे पाहताच राम, जांबुवन, हनुमान यासह सर्व वानर सेना चिंताग्रस्त झाली. अनेक प्रयत्नांनंतरही लक्ष्मण शुद्धीत येत नव्हता. एवढ्या वैद्य सुषेण यांनी एक उपाय सुचवला. हिमालयातल्या द्रोणगिरी पर्वतावर संजीवनी नावाची एक औषधी वनस्पती आहे. ती जर आपल्याला आणता आली तर आपले बंधू लक्ष्मण या मूर्छित अवस्थेतून बाहेर येऊ शकतील. यावर जांबुवंत म्हणाला, पण इतक्या कमी कालावधीत एवढ्या लांब जाऊन ती औषधी वनस्पती शोधून घेऊन येणं कोणाला शक्य आहे? हे ऐकताच प्रभू श्रीरामांचे परमभक्त असणारे हनुमानजी म्हणाले, प्रभू आपण फक्त आज्ञा द्या. आपला हा सेवक द्रोणगिरी पर्वतावर जाऊन संजीवनी घेऊन येईल. प्रभू श्रीरामांची आज्ञा मिळताच हनुमानजी एका उंच टेकडीवर गेले आणि तिथे गेल्यानंतर त्यांनी आपला आकार वाढवायला सुरुवात केली. हळूहळू करत
हनुमानाचं शरीर प्रचंड मोठ्या स्वरूपात बदललं आणि त्यांनी द्रोणगिरी पर्वताकडे उड्डाण केलं. जय श्रीराम. जय श्रीराम. जय श्रीराम. जय श्रीराम. जय श्रीराम. जय श्रीराम. द्रोणगिरी पर्वताकडे जात असताना त्यांना वाटेत अयोध्या सुद्धा लागली. त्या अयोध्येचं मनोभावे दर्शन घेऊन त्यांनी पुन्हा द्रोणगिरीकडे कूच केलं. जय श्रीराम. जय श्रीराम. हनुमानजी द्रोणगिरी पर्वतावर पोहोचले, पण तिथे गेल्यानंतर त्यांना असंख्य औषधी वनस्पती दिसत होत्या. त्यातली संजीवनी नेमकी कोणती हे काही केले त्यांना कळत नव्हतं. आणि मग त्यांनी आपला जय श्रीराम. 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 आपल्या अतुलनीय वेगासह आणि परमनिष्ठेसह ते अगदी काही वेळातच युद्धभूमीवर परत आले. जय श्रीराम. जय श्रीराम.
हनुमानजींनी अख्खा द्रोणगिरी पर्वतच उचलून आणलाय हे पाहून सगळेजण अचंबित झाले. वैद्य सुषेण यांनी तातडीनं द्रोणगिरी पर्वतावर जाऊन संजीवनी शोधून काढला, त्याचा रस तयार केला आणि लक्ष्मणाला दिला. आणि काय आश्चर्य, आणि मूर्छितावस्थेत गेलेला लक्ष्मण पुन्हा एकदा जागृतावस्थेत आला. हे पाहून प्रभू श्रीराम यांना परम आनंद झाला. सगळीकडे आनंदी आनंद पसरला. इकडे गणपती बाप्पा. सर्व माझ्या मोबाईलची चार्जिंग संपली, दीदीचा मोबाईल घेतलाय. मम्मी आपण गर्दी नसली चांगल्याला काय झालं, आपल्याची गर्दी बाबा. बॅग घ्यायला आलो. 100 रुपयाला बॅग. ती दाखव इधर. घे ना, घ्यायची असन तर. 100 रुपयाला घेतली शेवटी हिनी बॅग. 100 रुपयाला घेतली. मास्क घे मम्मी, मला एक भुताचा असं महाराज थांबा, तुम्ही आता या स्वराज्याचे भूपती होणार आहात. धर्मशास्त्राच्या आणि वेदांच्या आज्ञेप्रमाणे तुम्ही प्रतिज्ञा घ्या. म्हणा की प्रजा माझी अपत्य आहे, मी त्यांचं राजा या नात्यानं अत्यंत मायेनं पालन पोषण आणि संरक्षण करीन. जर मी माझ्या कर्तव्यात चुकलो तर स्वतःहून सिंहासनावरून खाली उतरीन. जर माझे दुर्लक्ष झालं तर माझा राजपुरोहित माझ्या मस्तकावर धर्मदंडानं प्रहार करीन आणि मी धर्माज्ञा म्हणून सिंहासनावरून उतरीन आणि राज्य त्याग करून निघून जाईन. या घोषणांनी रायगड थरथरू लागला. सगळीकडे आनंदी आनंद पसरला. राज्याभिषेकासाठी रायगडावर जवळपास लाखभर लोक जमा झाले होते. यामध्ये ब्राह्मण, सरदार, राज्यातले श्रीमंत गणमान्य व्यक्ती, दुसऱ्या राज्यांचे प्रतिनिधी, विदेशी व्यापारी, इतकंच काय तर इंग्रज अधिकारी हेनरी ऑक्झेंडन आणि त्यांचे सहकारी सुद्धा उपस्थित होते. आणि त्यांनी राजांसाठी खास नजराणा सुद्धा आणला होता. आणि या सर्वांच्या साक्षी देवदेवतांच्या आशीर्वादाने शिवाजी राजे अखंड मराठी राज्याचे छत्रपती शिवराय बनले. मंडळाचे अध्यक्ष
शैलेश होनो, देखाव्याची संकल्पना, मंडळाचे सर्व क्रियाशील कार्यकर्ते. ही आमची पालिका असा आता महाराजांचा राज्याभिषेक सोहळा. मारण्याचं ते घासा आधीच घासा दुखत आहे, अजून त्या घासा दुखून घ्यायचा का? चला आता आपण आलोय घरी आरस बघून. गणपती बाप्पा आता उद्या उठणार आहेत. आता उद्या एक मोठा ब्लॉक काढू गणपती बाप्पाच्या विसर्जनाचा. आता भेटू एक नवीन व्हिडिओ मध्ये. व्हिडिओ चालेल का? आता भेटू एक नवीन व्हिडिओ मध्ये. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा. बाय.